दंडोत प्रणाम. बाराखंडी दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र जवळा खांड, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील खांडवंदन करत आहोत. या खांडीला जाण्याचा मार्ग जवळा हे गाव यवतमाळ आणि आर्णी मार्गावर आर्णीहून उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर आहे, तर यवतमाळहून 33 किलोमीटर अंतरावर आहे. जवळा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत वाहने जातात. श्री दत्त जयंतीचा उत्सवही या ठिकाणी असतो. आजच्या भागामध्ये आपण श्री जवळा खांड वंदन, त्याचबरोबर या ठिकाणी जी पदयात्रा आलेली आहे त्यातील कार्यक्रम व आदरणीय गुरुवर्य श्री हंसराजदादा खामणेकर यांच्याकडून बाराखंडीची माहिती अगदी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. बाराखंडी दर्शन या सदरामध्ये आज माळुंगीहून सध्या जावळा खांडीवर आपण निघालेलो आहोत. पायी आहे सध्या. इथून हे जवळा खांड आपण पाहत आहोत आणि इथून मधून लोक काही पायी चाललेले आहेत. इथून हा मधून रस्ता आहे. आम्ही पदयात्रा करत करत आज कोणत्या खांडीवर चाललोय आपण? आज जावळा खांडीवरती आम्ही सध्या निघालेलो आहे. हा, पदयात्रेकरू माझ्या बरोबर आहेत. सर्वांना दंडोत प्रणाम. दंडोत. दंडोत प्रणाम. मी सध्या श्री क्षेत्र जवळा येथील खांडीवर आलेलो आहे आणि येथून आपल्याला जवळा खांडीचा जो काही परिसर आहे, मंदिर आहे, ते आपल्याला दाखवत आहे. दुपारची आरती चालू आहे.
पंचावतार उपहार सोहळा या ठिकाणी झालेला आहे. जवळा खांडीचा परिसर कसा आहे मागील बाजूस आपण पाहत आहोत. प्रशस्त अशी ही जागा आहे. उंचावर हे मंदिर आहे. इकडे खाली शेती वगैरे दिसत आहे. जवळा खांडीवर या ठिकाणी संत महंतांचं पूजन या ठिकाणी चालू आहे. दंडवत प्रणाम. दंडवत 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 दंडवत. दुरून हे असं मंदिर आपलं दिसत आहे. मंगलमूर्ती सुंदर तुझे नावे मनोचनी. जय करी कृपा भावाच्या जाणुनी. विलंब जरी नावशील सत्या होईल प्राणहानी. स्थाना जाता प्रसाद नमस्कार करता आधी तेथची लीळा आठवावी असं आचारस्थळामध्ये भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. आपण ज्यावेळेला स्थान नमस्कार करायला जातो, प्रसाद नमस्कार करण्यासाठी जातो, त्यावेळेला त्या स्थानाची लीळा जर तुम्हाला आठवत जर तुम्ही निघाला तर स्थान नमस्कार करण्याच्या आधीच तुम्हाला स्थानवंदनाचं गोमटं प्राप्त होतं. आणि मग तिथे जाऊन नमस्कार केल्यानंतर लीळा आठवण केल्यानंतर ती जी योग्यता होते ते पाठी ते स्मरणांत, म्हणजे नंतर स्थानापाशी जाऊन स्थानाच्या लीळा आठवून स्थान नमस्कार केल्यानंतर नामस्मरणाने जी तुम्हाला योग्यता होते ती योग्यता त्याच्यामुळे होते. परंतु लीळा आठवत जात असताना स्थान वंदन केल्याचं गोमट, म्हणजे स्थान अजून तुम्ही नमस्कार केलेलंही नाही असं असताना देखील स्थान नमस्कार केल्याचं गोमटं तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होतं. बस याच पक्षाच्या आधारे हा दृष्टिकोन विश्वनाथ व्यासांनी काय केला आपल्यासमोर ठेवला. आणि ज्या ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचे मार्ग आहेत, खांडी म्हणजे जाण्याचा मार्ग, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, नामस्मरण तपश्चर्या केलेली आहे. कुठेही त्यांनी अशी खांडीस्थानाची निर्मिती केलेली नाही आहे. तर ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचे जे मार्ग आहेत त्या त्या परिसरामध्ये विश्वनाथ व्यासांनी नामस्मरण साधना केलेली आहे. आणि ही नामस्मरण साधना केल्यानंतर मग त्यांना ज्या ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंनी विविध वेशांमध्ये भेट दिलेली आहे अशा ठिकाणी त्यांनी काय केलेले, खांडींची स्थापना केलेली आहे. आता या प्रमुख खांडी ज्या आहेत त्या 12च खांडी आहेत. त्यानंतर काही उपखांडीनंतर निर्माण झाल्या. आता तर अशी प्रथा झालेली आहे
की श्री दत्तात्रय प्रभूंचं कुठले मांडलिक स्थान इकडे निर्माण झालं की त्याला खांडीच म्हणतात, पण वास्तविक तसं नाही आहे. विश्वनाथ व्यासांनी ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या ज्ञानपूर्वक नामसाधनेतून ज्ञानसाधनेतून ज्या ठिकाणी त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंनी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वेशांमध्ये दर्शन दिलेलं आहे, अशा ठिकाणी त्यांनी त्या खांडींची स्थापना केलेली आहे. आणि शक्यतो मुख्य खांडी ज्या आहेत त्या एकांत स्थळामध्ये लक्षात ठेवा. तुम्ही भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण करा आणि भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं आढळतं की 12 खांडी ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व एकांत स्थळे आहेत. आणि मग अशी एकांत स्थळं त्यांनी शोधली की ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचा मार्ग आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी नामस्मरण साधना केली. आता श्री दत्तात्रय प्रभूंचं कसं आहे, मूळ अवधूत वेश आहे, ऋषिवेश आहे, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंची प्रवृत्ती अशी आहे की ते वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वेशामध्ये भक्तांना काय भेटी देत असतात. आणि मग ज्या ज्या खांडीवर श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये भेट दिलेली आहे, कुठे मोराच्या रूपामध्ये, कुठे कबुतराच्या रूपामध्ये, कुठे पोपटाच्या रूपामध्ये, तर श्री दत्तात्रय प्रभूंनी पंडित विश्वनाथ व्यासांना वेगवेगळ्या वेशामध्ये ज्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, माहूरवरून विशेष बोलावून घेतले. कारण ते सुद्धा चर्यावंत पुरुष होते आणि चर्यावंत असल्यामुळे त्यांनी सुद्धा माहूरला जाण्याचं टाळलेलं होतं. तर माहूरहून तसे विशेष त्यांनी प्राप्त करून त्या ठिकाणी ओटा तयार करून त्या ओट्यामध्ये त्या विशेषाची स्थापना करून खांडीची निर्मिती केली की या खांडीपासून माहूरचा जो पर्वत आहे, जो श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी चरणांकित आहे, जी कोरी भूमिका आहे, त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जिथून उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांनी एकांत स्थळामध्ये नामस्मरण करून या खांडींची काय केली स्थापना केलेली आहे. दंडोत्पन्न आपण सध्या श्री क्षेत्र जवळाखांड या ठिकाणी आलेलो आहे. इथं प्रवेशद्वार आहे आणि या रोडने आपल्या वरती जावं लागत आहे. सध्या जवळा खांडीवरून सध्या मी पुढच्या खांडीकडे निघालेलो आहे.